नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका। ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 13 जुलै 2026च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला, लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरती महिला कसोटीमध्ये शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? महिला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, याष्टिका भाटिया असं त्यांचं नाव आहे। महत्त्वाचे पॉइंट्स पहा, याष्टिका भाटियांनी लॉर्ड्सवरती महिला कसोटीमध्ये पहिलं शतक झळकावलेलं आहे आणि हा ऐतिहासिक सामना भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये झालाय आणि सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदान लंडन येथे 10 ते 13 जुलै 2026 दरम्यान खेळला गेला आणि लॉर्ड्सला होम ऑफ क्रिकेट असं संबोधलं जातं। ठीक आहे, आणि भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील हा एकमेव आणि पहिला महिला कसोटी सामना होता आणि लॉर्ड्सवरती महिला कसोटीतील पहिले शतक करणारी भारताची याष्टिका भाटिया ही पहिली खेळाडू ठरलेली आहे। आणि जर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं झालं तर लॉर्ड्स प्लस याष्टिका भाटिया म्हणजेच फर्स्ट वुमन्स टेस्ट सेंचुरी असं तुम्ही एक लक्षात ठेवू शकता। पुढील प्रश्न दुसरा, RVX पुनर्वापरयोग्य रॉकेटची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेने केलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जॅक्सा या कंपनीने। महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे, जपानने RVX या प्रायोगिक पुनर्वापरयोग्य रॉकेटची यशस्वी चाचणी 11 जुलै 2026ला केलेली आहे आणि ही चाचणी अकिता इथल्या नोशिरो रॉकेट टेस्टिंग सेंटरवरती पार पडली आणि जॅक्सा म्हणजे जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी असा त्याचा फुल फॉर्म आहे, याने RVXची चाचणी पूर्ण केली आणि RVXने सुमारे 40 सेकंद हवेत उड्डाण केले आणि या चाचणी दरम्यान रॉकेटने 16 मीटर एवढं आडवे अंतर पार केलेलं आहे आणि या रॉकेटची एकूण उंची ही 7.3 मीटर असून व्यास हा 1.8 मीटर इतका आहे आणि पुनर्वापरयोग्य रॉकेटमुळे प्रक्षेपणाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमताही वाढते आणि होंडा R&D को ने जून 2025 मध्ये जपानमध्ये खाजगी स्तरावरती पहिले पुनर्वापर योग्य रॉकेट टेक ऑफ आणि लँडिंगची चाचणी यापूर्वी केली होती 2025 मध्ये। पुढील प्रश्न तिसरा, सुभद्रा योजना कोणत्या राज्याची महिला कल्याण योजना आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिशा या राज्याची आहे योजना। महत्त्वाचे पॉइंट्स पहा, सुभद्रा योजना ही ओडिशा सरकारने महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे आणि या योजनेची सुरुवात जी आहे ती 17 सप्टेंबर 2024लाच भुवनेश्वर येथे झालेली होती आणि प्रत्येक पात्र महिलेसाठी पुढील 5 वर्षात एकूण 50,000 मिळणार आहेत यामध्ये आणि दरवर्षी महिलांना 10,000 थेट आर्थिक मदत मिळते त्यांच्या बँक अकाउंटवरती आणि 10 जुलै 2026 पर्यंत 4 हप्त्यांमध्ये एकूण 20,648 कोटी महिलांना देण्यात आलेले आहेत। ठीक आहे, आणि त्या काळामध्ये 1 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा थेट फायदा मिळाला आणि एकूण 1.15 कोटी अर्ज आलेले होते आणि त्यातील 1.01 कोटी महिलांना 5व्या हप्त्यास पात्र त्या ठरलेल्या आहेत। सुभद्रा योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ओडिशा राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे। पुढील प्रश्न चौथा, दक्षिण चीन समुद्र प्रकरणामध्ये चीन विरुद्ध लवादात दावा कोणत्या देशाने दाखल केला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फिलिपिन्सने। महत्त्वाचे पॉइंट्स पहा,
12 जुलै 2026 रोजी दक्षिण चीन समुद्रातील लवाद निर्णयाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा ऐतिहासिक निर्णय 12 जुलै 2016ला दिला गेला होता. परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन म्हणजे PCA ने हा निकाल दिला होता आणि त्याचे मुख्यालय द हेग नेदरलँड्समध्ये आहे. ठीक आहे. आणि फिलिपिन्सने चीन विरुद्ध हा दावा लवादात केलेला होता आणि चीनच्या 9 डॅश लाईन वरील दाव्याला बेकायदेशीर ठरवण्यात आलं होतं त्यावेळेस आणि कृत्रिम बेटे आणि सागरी हक्कांचा मुद्दाही चर्चेत आला होता यामुळे. आणि EEZ म्हणजे आर्थिक विशेष क्षेत्राची मर्यादा 200 नॉटिकल मैलपर्यंत आहे आणि 11 जुलै 2026ला युरोपियन संघाने दक्षिण चीन समुद्रामध्ये वाढत्या तणावाबद्दल चिंता देखील व्यक्त केलेली आहे. पुढील प्रश्न 5. एस जानकी यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, दक्षिण भारताची कोकिळा असं त्यांना संबोधलं जात असे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका एस जानकी यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि हे निधन जे त्यांचे ते म्हैसूर कर्नाटक येथे अपोलो रुग्णालयात झाले आणि निधनाचं कारण म्हणजे त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला होता. आणि एस जानकी यांची संगीत कारकीर्द जवळजवळ 60 वर्षांची इतकी आहे. ठीक आहे. आणि 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत आणि 48,000हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. त्यांना दक्षिण भारताची कोकिळा म्हणून ओळखले जात होते आणि जानकी अम्मा नावाने देखील त्यांना ओळखायचे. त्यांना 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत, 33 राज्य चित्रपट पुरस्कार आणि 2013 मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मान जाहीर झाला होता. परंतु एस जानकी यांनी पद्मभूषण सन्मान नाकारला आणि नाकारण्याचं कारण होतं दाक्षिणात्य कलाकारांना सन्मान फार उशीर केला जातो म्हणून त्यांनी पुरस्कार नाकारला होता. ठीक आहे. पुढील प्रश्न 6. एक देश एक निवडणूक प्रस्तावाशी संबंधित कोणते विधेयक आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, घटना 129वी दुरुस्ती विधेयक 2024. लक्षात घ्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 11 जुलै 2026ला JPC ने ONOE प्रस्ताव घटनेस अनुरूप असल्याचं सांगितलेलं आहे आणि वन नेशन ONOE म्हणजे वन नेशन वन इलेक्शन एकाच वेळी लोकसभा आणि राज्यसभांच्या निवडणुका घेण्याचा प्रस्ताव आहे आणि 2024 पर्यंत या संदर्भात 129 घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत 17 डिसेंबर रोजी मांडण्यात आलेलं आहे आणि हे विधेयक 19 डिसेंबरला JPC कडे पाठवण्यात आलं. JPC मध्ये एकूण 41 सदस्य आहेत आणि त्याचे अध्यक्ष आहेत आणि PP समितीनं आतापर्यंत सुमारे 16 बैठका घेतलेल्या आहेत यासंबंधी आणि हा निर्णय झाल्यास निवडणुकीमुळे होणारा प्रशासकीय त्रास कमी होईल अशी अपेक्षा शासनाला आहे. पुढील प्रश्न 7. उत्तर प्रदेशातील वृक्षारोपण महायज्ञाची सुरुवात कुठे करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, गोरखपूर येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण मोहिमेला गती मिळालेली आहे आणि उत्तर प्रदेशामध्ये वृक्षारोपण महायज्ञ मोहीम सुरू झालेली आहे आणि ही मोहीम गोरखपूरहून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा हे. आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः मोहिमेचं उद्घाटन केलं आणि या मोहिमेचा संदेश आहे एक पेड माँ के नाम. ठीक आहे. आणि उत्तर प्रदेशामध्ये तब्बल 35.27 कोटी रोपे लावण्यात आली आणि हे सरकार 35 कोटींच्या लक्ष्यांपेक्षा जवळपास 28 लाखांनी जास्त आहे. आणि 5 जून 2026ला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 कोटी नवीन रोपे लावली गेली उत्तर प्रदेशमध्ये आणि 2026 साल अखेर उत्तर प्रदेशामध्ये एकूण लागवड जी आहे ती 40.29 कोटी रोपे पर्यंत पोहोचलेली आहे. इतर राज्यांमध्ये एवढी झाडं लावली जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली एवढी झाडं तोडून टाकली जातात.
विरोधाभास आहे पूर्ण. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 8. फॉर्च्यून इंडियाज मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 यादीत प्रथम क्रमांक कोणाला मिळालेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, नीता अंबानी यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. नीता अंबानी फॉर्च्यून इंडियाच्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आल्या आहेत आणि त्या रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. समाजसेवा आणि सर्वसमावेशक विकासात दिलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे त्यांना हा सन्मान दिला गेला आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेल्या देशातील 10 कोटींपेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत मदत केलेली आहे आणि फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमुळे 2.9 कोटी मुलांना थेट लाभ मिळालाय. आणि 3 जुलै 2026 रोजी नीता अंबानी यांना अमेरिकेमध्ये AAPI ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड देखील मिळाला होता. पहिला आणि हा लास्ट मुद्दा लक्षात ठेवा आणि हा अवॉर्डही अमेरिकेचा कुठला मिळाला आहे त्यांना तोही लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न 9. 668 कोटींच्या 7 ESI आरोग्य प्रकल्पांचं उद्घाटन कोण करणार आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर मनसुख मांडविया. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया 7 ESI आरोग्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत आणि या प्रकल्पांची एकूण किंमत जी आहे ती 668 कोटी इतकी आहे आणि हे प्रकल्प ESI म्हणजे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स अंतर्गत विकसित करण्यात आलेले आहेत. आणि मुख्य उद्घाटन सनतनगर तेलंगणा येथे ESIC रुग्णालयात होणार आहे आणि ESIC म्हणजे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ESI योजना कामगारांना आरोग्य व सामाजिक सुरक्षा प्रदान करते. महत्त्वाचं म्हणजे असं लक्षात ठेवू शकता 668 कोटी 7 प्रकल्प आणि एकूण 53 लाख लाभार्थी यामध्ये असणार आहेत. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10. विम्बल्डन 2026 मध्ये महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लिंडा नोस्कोवा असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लिंडा नोस्कोवा हिने विम्बल्डन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेला आहे आणि अंतिम सामना हा 11 जुलै 2026 रोजी खेळला गेला. अंतिम सामना ऑल इंग्लंड क्लब्स लंडन येथे झालेला आहे आणि लिंडा नोस्कोवा झेक प्रजासत्ताक देशाची खेळाडू आहे, लक्षात ठेवा. आणि उपविजेती कोरोलिना मुचोवा हिचाही देश झेक प्रजासत्ताकच आहे. लिंडा नोस्कोवाने आपले हे पहिलंच मोठं विजेतेपद मिळवलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 11. 22 हे कोणत्या प्रकारचे नैसर्गिक संकट आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हे एक चक्रीवादळ आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. टायफून 22 पूर्व चीन समुद्रातून पुढे सरकलेला आहे आणि याची कमाल वाऱ्याचा जो वेग होता तो 144 किलोमीटर पर तास इतका होता. आणि टायफूनचा परिणाम जपान, तैवान आणि चीन या देशांवरती झालेला आहे आणि जपानमध्ये वादळी लाटा आणि समुद्राच्या भरतीचा इशारा सर्वाधिक देण्यात आलेला होता आणि तैवानमध्ये शाळा आणि सरकारी कार्यालय देखील यामुळे बंद करण्यात आली होती. टायफून 22 मुळे पूर्व आशियातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. असे बरेच परिणाम याचे झालेले आहेत. टायफून हे एक चक्रीवादळ होते जे कुठल्या म्हणजे प्रदेशांमध्ये आलं तर जपान, तैवान आणि चीन यांच्याशी संबंधित आहे, असा एक बेसिक डिटेल्स लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानाचा पुढचा टप्पा कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मेरा युवा भारत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. माय भारतने नशामुक्त युवा
फॉर विकसित भारत अभियानाचा पुढचा टप्पा सुरू केलेला आहे. हे अभियान केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून राबवले जाते आणि अभियानाचा उद्दिष्ट आहे अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी युवकांमध्ये जनजागृती करणं आणि स्पर्धा 3 टप्प्यामध्ये आयोजित केल्या जातील. पहिला टप्पा जिल्हा स्तर असेल तर दुसरा टप्पा राज्य स्तर आणि तिसरा राष्ट्रीय स्तर असा असणार आहे आणि नोंदणी भारत पोर्टलवरती सुरू होईल. ठीक आहे. आणि त्या श्रेणीमध्ये नृत्य, संगीत, रील, लघुपट, नुक्कड नाटक, स्मॉल पोएट्री अशाचा उल्लेख आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ती 15 ते 29 वर्ष वयोगटांसाठी खुली असणार आहे. आणि सहभागी हिंदी, इंग्रजी आणि कोणत्याही प्रादेशिक भाषेमध्ये प्रवेशिका सादर करू शकतात आपली. आणि माय भारत म्हणजेच मेरा युवा भारत असं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर आजचे आपले 13 जुलै 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.